हा. हॅलो. येस शिवतेज. सगळ्यांचं वेलकम. आपण आजचं जे सेशन प्लॅन केलं आहे ते आपण एक थोड्याच वेळात सुरू करूया. सर आपले जॉईंट होत आहेत. येस, ठीक आहे. सर जॉईन होत आहेत का? ओके. या. सो ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी व्हिडिओ ऑन केलं तर बेटर राहील. सो आपल्याला इंटरॅक्शन, हे सेशन ऍटलीस्ट इंटरॅक्टिव्ह असेल. सो ऍटलीस्ट म्हणजे आपल्याला एकमेकाचे चेहरे दिसले तर अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल. सो मला वाटतं आपल्यासोबत आपले आजचे गेस्ट जॉईन झालेले आहेत. सो सरांचं ऍटलीस्ट डिजिटल स्वदेशच्या या प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. त्यासोबतच सगळे जे आपले पार्टिसिपंट आहेत आपल्या साती तालुक्यामधनं, ज्याच उत्सुकतेनं या ठिकाणी जॉईन झालेले आहेत की त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. आणि आता जी सगळ्यांची जी आपण त्याला क्रेज म्हणूया आपण किंवा एक आवड म्हणूया की एमपीएससी ज्याला म्हणतो आपण किंवा स्पर्धा परीक्षा म्हणतो, या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची असे बरेचसे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील नक्कीच. आणि आम्हाला ज्यावेळी आम्ही तुम्हाला भेटतो त्यावेळी ते तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतात की अशा पद्धतीचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर अजून खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत होईल पुढे जाण्यासाठी. सो ती सुवर्ण संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आणि ते आपल्याच तालुक्यामधले एक गेस्ट आपल्यासाठी लाभलेले आहेत जे या संदर्भामध्ये ऍक्च्युली चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील. सो मी शिवतेज ढवळे यांना विनंती करतो की त्यांनी सरांना इंट्रोडक्शन करून द्यावं. थँक्यू बालासो. सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम. आणि आजचं जे सेशन आहे विशेष म्हणजे आपल्या म्हसळा तालुक्यामध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे आपले राजेश कदम सर, त्यांचं मी सर्वप्रथम स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आजच्या या डिजिटल स्वदेश या सेशनमध्ये मी स्वागत करतो. आणि सर्वांच्याच माहितीसाठी सांगतो की राजेश सर जे आहेत ते म्हसळ्यामध्ये गट विकास अधिकारी त्याचबरोबर शिक्षण विभागाचं कार्य देखील सांभाळत आहेत. आणि मी सरांना विनंती करतो की सरांनी आपलं एकंदरीत जे प्रवास आहे ते सगळ्यांना सांगावं. सर. हॅलो. हा सर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. तुम्हाला आवाज माझा ऐकू येतोय क्लिअरली? येस सर, आवाज येतोय. होय सर, येतोय. आवाजामध्ये काय अडचण नाही ना? नाही, काय नाही सर, आवाज नाही सर. ठीक आहे. येतोय सर आवाज. ओके. तर सर्वप्रथम स्वदेश फाउंडेशनचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला तुमच्यासोबत जोडलं आणि तुमच्यासोबत मला एक माझा अनुभव शेअर करण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी स्वदेश टीमचं मनापासून आभार मानतो. आणि या चर्चासत्रामध्ये किंवा या आपण आज गप्पा मारणार आहोत तर या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. आणि आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर मी शिवतेजजींना पहिल्यांदा विनंती करतो की थोडं त्यांनी प्रास्ताविक करावं, त्यानंतर मग मी सुरू करतो माझं. निश्चित सर. तर आजचं जे आपलं सेशन आहे या सेशनमध्ये एकंदरीत आपल्या स्वदेश फाउंडेशन काय. हॅलो. तुमचा आवाज थोडासा मला व्यवस्थित क्लिअर ऐकू येत नाही थोडं. ओके सर, मी व्हिडिओ ऑफ करतो, एक मिनिट. आता आवाज येतोय का सगळ्यांना? येस शिवतेज, येस आवाज येतोय. ओके. तर सर्वप्रथम आजचं जे सेशन आहे ते आपण एकंदरीत डिजिटल स्वदेश या नावाचं जे पण स्वदेशने काही प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे त्याचा मुख्य उद्दिष्ट तोच आहे की आपण आपल्या या 7 तालुक्यांमध्ये कार्यरत असणारे जे पण आपले गाव विकास समितीमध्ये आपण काम करतोय तर त्या 7 तालुक्यांमध्ये आपण विविध विषयांवरती या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत संवाद साधत असतो, जेणेकरून त्यांना आता जो एकंदरीत जसं कोरोनाचं जे काळ आहे तर या
कोरोनाच्या काळामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रत्यक्षरित्या करता येत नाहीयेत. जसं की आजचं जे सेशनचं आपण म्हटलं तर एकंदरीत आम्ही गावांमधून अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांना भेटत असताना त्यांच्याकडून बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की सर आम्हाला मार्गदर्शन करावं जेणेकरून जे काही स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये आम्ही देखील सहभागी होऊ आणि आम्हाला देखील त्याच्यामध्ये यश संपादन करता येईल. तर अशा विविध प्रश्नांवरती आपण डिजिटल स्वदेशच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडे संवाद साधत असतो, जेणेकरून त्यांना त्याची माहिती मिळेल. तसंच आजचं हे सेशन आहे. सर्वांच्या विनंतीचा विचार करून आज आपण हा सेशन घ्यायचं ठरवलं आहे. तर सर आपणास हीच विनंती असेल की एकंदरीत या सेशनमध्ये जे सहभागी झालेले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहेत. त्याचबरोबर काही याच्यामध्ये गाव विकास समितीचे देखील काही मंडळी सहभागी आहे, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या गावामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क साधला जाऊ शकतो आणि ते देखील आपल्या गावातील विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती देऊ शकतील. तर मी आपणास विनंती करतो सर की आपण एकंदरीत जो आपला प्रवास असेल की कशा पद्धतीने तुम्ही या प्रवाहाकडे वळलात आणि एकंदरीत कसं तुम्ही याच्याकडे पाहता, तर ते सगळ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं. सर्वांना छोटीशी विनंती आहे माझी की कृपया तुम्ही तुमचे व्हिडिओ सुरू करा. मग थोडंसं मला समजेल की कोण आहे, कोण जॉईन झाले, काय. थोडी माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमचे व्हिडिओ सुरू करा. ज्या ज्या ठिकाणी नेटवर्क पॉसिबिलिटी आहे, ज्यांना चांगलं नेटवर्क आहे, तर तिथे तुम्ही अच्छा, व्हिडिओ अच्छा. सुरू करा प्लीज. सर काही कसे की काही थोडं नेटवर्क इश्यूमुळे पण देखील ऍटलीस्ट व्हिडिओ ऑफ केलेले आहेत. काही जण थोडे गावाच्या बाहेर येऊन नेटवर्क झोन मध्ये थांबलेले आहेत. सो आणि काही आपले जे स्वदेश कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्या मोबाईलवरून काही जण कनेक्ट झाले आहेत. सो जिथं विनंती आहे सर्वांना, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओ ऑन केलं तर आपल्याला संवाद साधायला खूप छान होऊन जाईल. कारण आपल्याला हे संवादातून थोडं जाणून घ्यायचा ऍटलीस्ट सरांचा प्रवास आणि एकंदरीत सरांचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी करा सुरू व्हिडिओ, ज्यांना शक्य नसेल ते ठीक आहे. येस सर, येस. ठीक आहे, तर आता आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझी ओळख तुम्हाला सर्वांना करून देतो मी. माझं नाव राजेश विलास कदम. सध्या माझं पोस्टिंग आहे म्हसळा तालुक्यामध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी वर्ग 2. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल 2019 मध्ये जी एमपीसी ची परीक्षा झाली त्याचा निकाल मागच्या मला वाटते एक 15 दिवसापूर्वी लागला. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन डेप्युटी सीओ या पदावर झालेलं आहे आणि त्यामुळे मला आता क्लास 1 ची पोस्ट मिळालेली आहे. साधारणतः 10 दिवसापूर्वी निकाल लागलेला होता. ऍक्च्युअली तसा आमचा निकाल 1 वर्षापूर्वी लागलेला होता, परंतु मराठा आरक्षण आणि एसीबीसी आरक्षणाच्या त्या केसमुळे थोडासा निकाल आमचा लांबणीवर पडला आणि नुकत्याच झालेल्या निकालामध्ये माझं वर्ग 1 पदावर सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे आता मी इथून ट्रेनिंगला जाईन पुण्याला. तर हे माझं पोस्ट तुम्हाला म्हणजे थोडक्यात ओळख करून दिली. माझं मूळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये तालुका खटाव आणि गावाचं नाव आहे गारवडी. तर मित्रांनो, माझं गाव हे दुष्काळी भागामध्ये येतं. म्हणजे आमच्या गावामध्ये जेवढा तुमच्या या भागामध्ये एका महिन्यात जेवढा पाऊस पडतो किंवा 15 दिवसामध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढा आमच्या गावामध्ये पूर्ण वर्षात पाऊस पडतो. म्हणजे एवढं माझं गाव दुष्काळी भागामध्ये मोडलं जातं. असंच तुमच्या या भागात मी जेव्हा फिरताना जेव्हा गावं बघतो तशाच प्रकारची जी गावं छोटी छोटी आहेत तसंच प्रकारचं माझं पण गाव आहे. सांगायला आवडेल की राज्यसेवा किंवा एमपीसी मधून सिलेक्ट झालेल्या मुलांचं बॅकग्राऊंड जर तुम्ही पाहिलं तर 80% मुलांचं बॅकग्राऊंड हे ग्रामीण असतं. म्हणजे पूर्ण खेडेगावातून आलेली मुलं असतात. आता खेडेगावातून आलेली मुलंच का सिलेक्ट होतात त्याचं कारण असं आहे की
ज्या समस्या लोकांना भेडसावतात म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये, तुम्ही खेडेगावात राहता तर तुम्हाला कितीतरी सोयी सुविधांसाठी झगडावं लागतं अक्षरशः. तर ही सगळी झगडणूक जी असते किंवा जे संघर्ष असतो तो त्यांनी जवळनं पाहिलेला असतो. आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना किंवा एमपीएससी मध्ये प्रशासनामध्ये जाण्यासाठी जे मोटिवेशन पाहिजे असतं ते आपल्या त्यांना गावातून मिळून जातं. म्हणजे माझ्या गावामध्ये ह्या सोयी नाहीत आणि एखादा अधिकारी गावामध्ये कधीतरी आलेला असतो, तो एखादी नवीन गोष्ट करतो आणि ते त्यांना पटलेलं असतं आणि आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे, आपण असं काहीतरी करू शकतो, की त्यांना प्रेरणा कुठेतरी मिळेल. आणि त्यामुळं एमपीएससीतून सिलेक्ट झालेली साधारणतः 80% मुलं ही ग्रामीण भागातली असतात. आमच्यासारखी एकदम ग्रामीण भागातून आलेली असतात. तर मी सुद्धा त्यापैकीच काही ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे माझं 7वी पर्यंत शिक्षण हे झेडपी शाळेमध्ये झालं. आपल्या प्रत्येक गावामध्ये झेडपी शाळा असतात. रायगड जिल्हा परिषद शाळा तशीच माझी शाळा आहे. माझं जिल्हा सातारा असल्यामुळे सातारा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. आणि इयत्ता 12वी पर्यंत म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण ते झाल्यानंतर मी 8वीला माध्यमिक विद्यालयामध्ये आलो. ते म्हणजे साताराला आलो, म्हणजे जे 8वी पर्यंत शिक्षण माझं हे सातारा शहरामध्ये झालं. 12वी पास झाल्यानंतर मला सांगायला आवडेल की माझं 12वी नंतर मी म्हणजे ह्याला ऍडमिशन घेतलं, इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं आणि ते तुमच्याच कॉलेजमध्ये म्हणजे तुमच्याच भागात जे कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रशेखर विद्यापीठ लोणेरे म्हणजे बाटूचा विद्यार्थी आहे मी. तर 2010 ते 2014 या 4 वर्षात मी आपल्या बाटू कॉलेजमधूनच पास आउट झालेलो आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ब्रँच मधून मी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो. आणि त्यानंतर 2014 मध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच माझं सिलेक्शन झालं कंपनीमध्ये JSW स्टील. आता ही पण कंपनी तुमच्याच रायगडमधली आहे. सध्या जी कंपनी आपल्या डोलवी किंवा पेनच्या भागामध्ये आहे, वडखळच्या भागामध्ये, त्या JSW स्टील मध्ये ज्युनियर मॅनेजर या पदावरती मी 2014च्या मे मध्ये जॉईन झालो. आता तोपर्यंत माझा प्रवास, तोपर्यंत मी स्पर्धा परीक्षा किंवा ह्या गोष्टी किंवा एमपीएससी यातून आपले अधिकारी होता येतं ह्या गोष्टी मी ऐकलेल्या होत्या. मी त्या गोष्टी बघत होतो. आमच्या भागामध्ये पण काही अधिकारी त्यातून पास होत होते, मी बघत होतो. परंतु डिग्री झाली आणि त्यानंतर मला लगेच जॉब लागला. म्हणजे त्यामुळं त्या क्षेत्रातली फक्त माहिती होतं, पण तिकडे जायचं असं काय म्हणजे फिक्स नव्हतं माझं. मी 2014च्या जून मध्ये ह्या आपल्या वडखळमध्ये तुमच्या JSW स्टील मध्ये ज्युनियर मॅनेजर पदावरती माझं काम सुरू केलं. दरम्यानच्या 1 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षा ह्या गोष्टींची माहिती घ्यायला लागलो. आता ही माहिती का घ्यायला लागलो तर मला असं जाणवलं की प्रायव्हेट मध्ये काम करत असताना किंवा JSW मध्ये तुम्ही काम करत होता कामाचं रिपिटेशन आहे. म्हणजे तेच काम तुम्हाला रोज करायला लागतं. रोज तुमचं एक टाइम टेबल फिक्स असतं. मग तुम्ही 8 वाजता बसमध्ये बसायचं, 10 वाजता तुमच्या कामाला सुरुवात करायची. कामाचे ठरलेले टास्क असतात ते पूर्ण करायचे. परत 5 वाजता तुम्ही काम संपवायचं, घरी यायचं. कामामध्ये तेच पाना असा होता. आणि मग कुठेतरी मला वाटलं की अरे हे आपण म्हणजे किती दिवस असं करायचं हे, किंवा त्यामध्ये असं समाधान किंवा म्हणतो ना आपण ते मजा येणं, कामामध्ये आपली मजा आली पाहिजे आपल्याला, तर ती मला थोडं जाणवत नव्हती. मग मी शोधायला लागलो की आता दुसरं आपलं काय करता येईल. मग स्पर्धा परीक्षाबद्दल ह्या गोष्टीबद्दल मी ऐकलं होतं. आता मी त्याची माहिती घ्यायला लागलो. आणि मग मी सुरुवात केली की ठीक आहे, मग आता आपल्याला करायचं असेल तर मग कसं करायला पाहिजे. माझा जॉबचं नेचर, तुम्ही आता JSW मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल की कामाचं स्वरूप कसं असतं. सकाळी साधारणतः 8-8:30ला तुमच्या भागामध्ये बस पण तुम्ही पाहिली असतील JSWच्या. तर त्यामुळं मी दिवसातले 8 तास कंपनीमध्ये असायचो. त्यानंतर मग अभ्यास करायला सुरुवात केली तर मी ते कुठेतरी मला अभ्यासाला जेवढा वेळ पाहावा होता तेवढा मला मिळत नव्हता. मग मी असा निर्णय घेतला 2015च्या ऑगस्टमध्ये की आता मी जॉब सोडणार आणि मी पूर्णपणे एमपीएससी साठी पाहून, म्हणजे एमपीएससी हीच मला करायची आहे किंवा मला प्रशासनामध्ये जायचं आहे किंवा मला काहीतरी समाजासाठी काहीतरी करायचे किंवा ह्या प्रशासनामध्ये जाऊन लोकांसाठी काम करायचे, असं माझं त्याला म्हणतो ना आपण ज्या कधी कधी माणसाला साक्षात्कार होतो किंवा आपण ठीक आहे म्हणजे असा निर्णय घेतो की तो तुमच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देऊ शकतो. म्हणजे मला माहिती नव्हतं की त्यावेळेस माझा निर्णय सक्सेस होईल, मी यशस्वी होईल का नाही हे मला काहीच माहित नव्हतं. फक्त मला एकच माहिती होतं की प्रायव्हेट मध्ये काम न करता मला शासनाच्या सेवेमध्ये जाऊन सामान्य माणसासाठी ज्या समस्या मी लहानपणापासून पाहत आलोय माझ्या गावामध्ये, माझ्या आसपास, त्या समस्या सोडवण्यासाठी कुठेतरी माझे हातभार कुठेतरी लागेल
आणि हे मला करायचंय, हे माझं फिक्स झालं. आणि मी 2015च्या ऑगस्टमध्ये माझा प्रायव्हेट मधला जॉब सोडला आणि मी अभ्यासाला सुरुवात केली. 2015 पासून ते 2018 या 3 वर्षाचा कालखंड माझा हा अभ्यासामध्ये गेला. त्या दरम्यानच्या काळामध्ये काही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत ह्या जे टप्पे असतात त्याच्यामध्ये पहिले 1-2 वर्ष तर माझे पूर्वपरीक्षा पण मी म्हणजे पास होत नव्हतो. म्हणजे काहीतरी गोष्टी कमी पडत होत्या. माझा अभ्यासची दिशा चुकीची असेल कदाचित, किंवा जे मार्गदर्शन मला मिळायला हवं होतं ते मिळत नव्हतं. ह्या गोष्टी होत होत्या. त्यामुळं पहिले 2 वर्ष मी एकही परीक्षा पास नाही झालो. आणि 2017 या वर्षी मी पूर्वपरीक्षा पास झालो राज्यसेवेची, परंतु मुख्य परीक्षेला मी नापास झालो. 2018 या वर्षी मी पूर्वपरीक्षा पण पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो आणि इंटरव्ह्यू मध्ये पुन्हा पास होऊन मी असिस्टंट बीडीओ म्हणजे सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावरती माझं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर मला अभ्यास मी कंटिन्यू केला. 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली, पुन्हा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि त्या निकालामध्ये आता जस्ट निकाल लागला, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन डेप्युटी सीओ म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट म्हणजे क्लास 1 या पदावर माझं सिलेक्शन झालं. तर 2010 ला मी इथं आलो रायगडमध्ये तुमच्या बाटू कॉलेजमध्ये. आणि आजही म्हणजे आज 2020 आहे तर आजही मी रायगडमध्येच आहे. म्हणजे फक्त माझ्या मधली 3 वर्ष माझी सातारा म्हणजे माझ्या गावाच्या मध्ये अभ्यास करण्यामध्ये गेली आणि 1-2 वर्ष माझी पुण्यामध्ये गेली म्हणजे प्रिपरेशनसाठी. त्यामुळे रायगडचा आणि माझा हा जुना संबंध आहे. आणि आजही माझं पहिली पोस्टिंग म्हणजे पहिली पोस्टिंग सुद्धा माझं रायगडमध्येच मिळत आहे. ती म्हसळा तालुका म्हणजे लवनेरी पासून हार्डली म्हणजे 20-30 किलोमीटर अंतरावरती मला पोस्टिंग मिळालं. तर रायगडचे आणि माझे खूप नातं आहे पहिल्यापासून. ती नाळ आहे तशीच राहिलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे किंवा आपल्या सगळ्याच्या शुभाशीर्वादाने. तर हा माझा एकंदरीत प्रवास होता. म्हणजे शाळा, कॉलेज, माझं डिग्रीचं एज्युकेशन, त्यानंतर माझा जॉब, त्यानंतर माझा एमपीसीचा अभ्यास आणि त्यामध्ये पास होणं, हा एकंदरीतचा माझा प्रवास पार पडला एकंदरीत. तर शिवतेजींना मी विनंती करतो की इथून पुढे कसं आपलं म्हणजे आपल्या डिस्कशनचा मोड काय असेल. या सर, ऍटलीस्ट थँक्यू सो मच सर. ऍक्च्युली म्हणजे खूपच प्रेरणादायी असा तुमचा प्रवास ऍटलीस्ट आहे. सर्वप्रथम तुमचं स्वदेश फाउंडेशनकडून मनपूर्वक ऍटलीस्ट अभिनंदन आणि सर शुभेच्छा देतोय तुमच्या नवीन पोस्टिंगसाठी. आणि खरंच तुम्ही प्रेरणादायी असाल आमच्यासाठी पण, आणि इथे या प्लॅटफॉर्मवरती जे तुम्हाला ऐकतायत त्या सर्वांसाठी तुम्ही प्रेरणास्थायी आहात की कशा पद्धतीने म्हणजे एक पोस्ट मिळाल्यानंतर न थांबता देखील पुढची ध्येय कशी आपण गाठली गेली पाहिजेत. म्हणजे हे एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आज आहे. आणि खरंच तुमच्याकडनं प्रेरणा घेण्याजोगं हे म्हणजे तुमचा प्रवास ज्याला म्हणू आपण तो ऍटलीस्ट बघायला मिळतो. सर थोडं अजून तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे एक तर तुम्ही जसं म्हटलात की ग्रामीण कुटुंबामधून 80% मुलं एमपीसी सेवेमध्ये ऍटलीस्ट रुजू होत आहेत आणि मग त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन ऍक्च्युली जे होतं तर ग्रामीण भागातल्या मुलांचं ओघ ज्याला म्हणू आपण किंवा त्यांचं सिलेक्शनची ज्याला पण टक्केवारी म्हणू आपण ती जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळते. कारण त्यांच्यामध्ये असणारा आपण आत्मविश्वास म्हणू, त्यांच्यामध्ये असणारे जे कष्ट करण्याची प्रवृत्ती म्हणू आपण, या सगळ्या गुणांवरती ऍक्च्युली ते ध्येय गाठायला सोपं होतात. तर मग तुम्हाला म्हणजे मला ऍक्च्युली तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला हे एमपीएससी ज्याला आपण असं म्हणू किंवा एमपीएससीचं प्रेरणास्थान तुमच्यासाठी काय आहे, की तुम्हाला वाटलं की यापासून मला वाटलं की मला एमपीएससी करायचं, काय स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं, असं काय तुमच्यासाठी प्रेरणास्थान आहे? तुमचा प्रश्न हा अतिशय म्हणजे हाच प्रश्न आपल्याला जेव्हा मी राज्यसेवेच्या किंवा एमपीसी जेव्हा इंटरव्ह्यू असतात आपल्या, तेव्हा हा सगळ्यांना बेसिक प्रश्न असतो की काय एमपीसी करायची, का तुम्हाला प्रशासनामध्ये यायची. किंवा मला असा प्रश्न विचारला गेला की तुम्ही जेएसडब्ल्यू सारख्या एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये एवढं मोठं पॅकेज घेताय आणि तरी सुद्धा तुम्ही ते सोडून तुम्ही एमपीसी करताय किंवा राज्यसेवा करून किंवा स्पर्धा परीक्षा करून तुम्ही प्रशासनामध्ये येताय, तर तुम्हाला असं का वाटतंय किंवा का तुम्ही इकडे आलात. नक्की. तर त्याचं कारण असंच आहे की म्हणजे माझा सोर्स जर विचार केला तर एक तळमळ किंवा एक आत्मीयता असते की माझं प्रेरणास्थान जे असेल ते माझं गाव होतं ऍक्च्युली. म्हणजे खरं सांगायचं झालं तर माझ्या गावासाठी मला काहीतरी करायचंय किंवा माझ्या गावाच्या शेजारी एक गाव होतं, म्हणजे अजून पण आहे ते गाव. तर त्या गावामधले एक म्हणजे एक विद्यार्थी मी 2012 मध्ये तो
PSI झालेला, PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर झालेला. तर त्यानं ते सिलेक्शन झालं गावामध्ये. त्याची गावामध्ये खूप मोठा जल्लोष झाला, खूप मोठं त्याचं अभिनंदन केलं गेलं, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं गेलं. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने म्हणजे त्या PSI जो झालेला होता अधिकारी, तर त्यानं एक गावामध्ये एक वाचनालय सुरू केलं. आणि ते वाचनालय असं सुरू केलं की त्या वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्यानं एक स्टडी रूम तयार केली. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे त्याच विद्यार्थ्याच्या प्रयत्नानं किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या गावातला अजून एक मुलगा दुसऱ्या वर्षी PSI झाला. असे एका सलग 1-2 विद्यार्थी 2012-2013 मध्ये PSI झाले. त्यानंतर त्या गावांनी पूर्ण म्हणजे गाव विकास ज्याला आपण म्हणतो किंवा गावामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या काही समस्या आहेत, त्या समस्यांवरती काम करायला ठरवलं. मग त्या गावामध्ये मुंबईकर, जसं तुमच्या गावामध्ये मुंबईकर असतात, आमच्या गावामध्ये सुद्धा मुंबईकर असतात, जे लोक मुंबईला असतात. तर त्यांनी काय केलं की गावामध्ये सुधारणा करायला ठरवलं. मग त्यांनी म्हणजे एक विद्यार्थी गावामध्ये PSI होतो आणि त्या PSIच्या नेतृत्वाखाली पूर्ण मुंबईकरांचा त्यांचा एक ग्रुप तयार झाला आणि त्यांनी गावाला विकास करण्याला सुरुवात केली. आणि 2014 मध्ये त्याच गावाला आदर्श गावचा सन्मान आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये मिळाला. काळेवाडी नावाचं ते गाव आहे. मग गावाचं नाव पण सांगतो मी तुम्हाला. काळेवाडी नावाचं गाव आहे. तर मला पण असं वाटायचं की यार आपण जर आपल्या गावासाठी आपल्याला काय करायचं तर आपल्याकडे आपण आपलं कोणतरी ऐकलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटायचं की मी जर सर्व्हिसमध्ये गेलो किंवा मी असं कुठलं तरी क्लास 1 अधिकारी झालो किंवा एकदा मोठा अधिकारी झालो तर माझं लोक ऐकतील किंवा मी 4 लोकांना गावामध्ये काय गोष्टी करायला पाहिजे किंवा विकासाची कामं कशी करायला पाहिजे ह्या गोष्टीबद्दल माझं काहीतरी मत असेल ते ऐकून घेतलं जाईल कुठेतरी. आणि मी जर माझ्या गावातले असे माझे विचाराचे जर मुलांना एकत्र करू शकलो तर मी कुठेतरी काहीतरी करू शकतो म्हणजे असं मला वाटायचं. आणि मला असं वाटायचं की मी जर मला गावासाठी माझ्या काय करायचं असेल तर स्वतः आधी मला काहीतरी बनलं पाहिजे. कोणतरी लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. असं लोक आता गावातील लोक कुणाच ऐकतील. जर एक कोणतरी चांगल्या पदावर एखादा माणूस काम करतोय किंवा एक मोठा कोणतरी अधिकारी आहे किंवा जो असा प्रौढ व्यक्ती आहे त्याचे खूप विचार खूप चांगले आहेत अशा लोकांचं गावातील लोक ऐकतात. तर मला असं वाटायचं की मी अधिकारी झालो तर माझं गावाला माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होईल. माझ्या गावाच्या विकासासाठी माझं काहीतरी योगदान मिळेल. आणि ते योग्य दिशेने मिळण्यासाठी मला असं वाटायचं नाही मी काहीतरी अधिकारी झालो पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर माझ्या शेजाऱ्या गावामध्ये 2 अधिकाऱ्यांचं उदाहरण माझ्या समोर होतं. त्यामुळे मला असं वाटलं की नाही आता मग माझं जर गावासाठी काहीतरी करायचं असेल तर मी या क्षेत्रात गेलं पाहिजे. आणि ती प्रेरणा होती. म्हणजे ही प्रेरणा तसा विचार केला तर खूप छोटी होती. परंतु जेव्हा मी ऍक्च्युअली काम करायला लागलो, मी जेव्हा पूर्ण जॉब सोडला आणि जेव्हा मी अभ्यास करायला लागलो स्पर्धा परीक्षांचा, तेव्हा मला खूप गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. जसं की जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये येता तेव्हा तुम्हाला खूप मोठी यंत्रणा तुमच्या बरोबर असते. आता मी समजा इथं असिस्टंट BDO आहे तर माझ्या अंडर काम करण्यासाठी माझ्याकडे शाळा आहेत, अंगणवाडी आहे, आरोग्य केंद्र आहे, माझे ग्रामसेवक माझ्यासोबत आहे, शिक्षक माझ्यासोबत आहे. तर एवढी मोठी यंत्रणा आपल्या अंडर काम करत असते. त्याचबरोबर खूप मोठा निधी आपल्याला हे काम करण्यासाठी मिळत असतो. मग ही मोठी यंत्रणा, आर्थिक मदत आणि सहकार्य लोकांचा आणि आपले विचार ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या प्रकारे जुळून आल्या तर तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं चांगलं काम करू शकता. ही एक प्रेरणा माझ्याकडे होती. आणि ह्या आणि आज या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे एक आपल्याला गावासाठी काहीतरी करायचंय किंवा माझ्या माणसासाठी मला काहीतरी करायचंय ही प्रेरणा मला खूप उपयोगी पडली. म्हणजे कसं होतं की प्रवासा दरम्यान आपल्याला म्हणजे मी जेव्हा पहिली पूर्व परीक्षा नापास झालो ना तेव्हा खूप आपण डिमोटिवेट होतो. म्हणजे आतापर्यंत आपण एकदम सगळं चांगला आपला प्रवास होता, आपण जॉब सोडून आलोय आणि आपण पूर्व परीक्षा नापास झालो. तर त्यावेळेस जे डिप्रेशन येतं आपल्याला ते डिप्रेशन मधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपली जे मोटिवेशन असते म्हणजे मी हे का करतोय याचं कारण आपल्याला खूप क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे माझ्या पास होण्यानं जर माझ्या समाजासाठी मला काहीतरी करायचंय ही जर प्रेरणा माझ्याकडे असेल तर तुम्हाला जरी अयशस्वी झाला तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये तर तुम्ही तुमचा प्रयत्न चालू ठेवू शकता आणि ऍट द एंड तुम्ही तुमचं ध्येय असेल ते गाठू शकता. तर मला हेच सांगायचं की प्रशासनामध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमचं एम हे खूप क्लिअर असलं पाहिजे की मी ह्या सर्व्हिसमध्ये काय येतोय.
ह्याचं उत्तर जेवढं तुम्हाला लवकर सापडेल आणि ते जेवढं क्लिअर असेल तेवढं तुमचा प्रवास अभ्यास करण्याचा हा खूप सोपा होईल आणि तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहील. म्हणजे आता मी तुम्हाला आज काहीतरी सांगितलं आणि मग तुम्ही अभ्यास केला तर ते कदाचित जास्त प्रभावशाली राहणार नाही. परंतु हे मला का करायचं हे उत्तर जर माझं क्लिअर असेल तर मला जरी उद्या अपयश आलं किंवा जरी माझा पहिल्या प्रयत्नामध्ये मी अपयशी झालो तरी दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या प्रयत्नामध्ये मी सहजासहजी पास होऊ शकतो. तर त्यासाठी ते मोटिवेशन मला हे होतं की काहीतरी मला बाबा लोकांसाठी करायचं. तर या मोटिवेशन म्हणून माझा प्रवास सुरू झाला आणि आज तो प्रवास यशापर्यंत पोहोचलेला आहे. खूपच म्हणजे प्रेरणादायी असं या प्लीज ऍटलीस्ट सर म्हणजे गोष्ट मी सांगितली ऍटलीस्ट तुमचं जे प्रेरणास्थान ऍटलीस्ट आहे जिथून तुमचा विचार जो आहे म्हणजे या ठिकाणी JSW सारख्या प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पगारावरती असताना देखील तुम्ही अशा विचारांना प्रभावित झालात की मला काहीतरी समाजासाठी करायचं आणि मे बी हाच हेतू कदाचित आम्ही स्वदेश म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतो की मी ऍज अ स्वतःपासून सुरुवात करून ते गावासाठी मला काय करता येईल किंवा माझ्या कुटुंबासाठी म्हणू आपण समाजासाठी काय करता येईल काय जेणेकरून अशा प्रेरणेने जर आपण एकत्र जर आलो तर खऱ्या अर्थानं तो बदल व्हायला सुरुवात होईल आणि त्याला वेळ लागणार नाही आपण जर सगळे एकत्र आलो तर ऍटलीस्ट खूपच प्रेरणादायी असं ऍटलीस्ट तुम्ही गोष्ट सांगितलीत सर. ह्यामध्ये बोलताना सर तुम्ही बोललात की ऍटलीस्ट म्हणजे पहिल्यांदाच जॉब सोडल्यानंतर मतलब प्रीसाठी ऍटलीस्ट तुमचं सिलेक्शन नाही झालं किंवा फेल झालं तर डिप्रेशन मध्ये गेला होता. तर ते थोडं जर तुमच्याकडून ऐकायला आवडेल की मग तुमची अभ्यासाची तयारी एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीनं केलीत आणि ही अभ्यासाची तयारी करत असताना तुम्हाला आलेले चॅलेंजेस काय होते आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याच्यावरती मात केलीत. त्याचं थोडं अजून ऐकायला मिळालं तर अजून एक चांगल्या पद्धतीचं पार्टिसिपंटना पण देखील समजेल की काय तुम्हाला चॅलेंजेस आले तुम्ही कशा पद्धतीनं त्याच्यावरती काम केलं. येस सर. आता थोडस मी थोडक्यात तुम्हाला पहिल्यांदा या परीक्षेची थोडी माहिती सांगतो. म्हणजे नक्की परीक्षा काय असते. तर मित्रांनो MPSC हा एक आयोग आहे म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हा एक आयोग आहे. त्या आयोगाच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाते. आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर त्या परीक्षेमध्ये पहिला टप्पा आहे 3 टप्प्यामध्ये ती परीक्षा घेतली जातात. पहिला टप्पा आहे तो पूर्व परीक्षा, दुसरा टप्पा आहे तो मुख्य परीक्षा आणि थर्ड स्टेज इज इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. अशा 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते. तर यामध्ये कुठली कुठली पदं भरली जातात तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात म्हणजे त्याला आपण सगळ्यांना सगळ्यांची पसंती ज्या पदाला असते ते पद आहे डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी. हे पहिलं आणि महत्वाचं पद आहे या परीक्षेमधून भरलं. ते वर्ग 1 म्हणजे क्लास 1 डेप्युटी कलेक्टर. त्यानंतरचं पद तहसीलदार, त्यानंतरचं पद BDO. BDO म्हणजेच आता मी ज्या पदावरती आहे किंवा ज्या आता मला सिलेक्शन झालेलं आहे ते पद. तिसरं पद आहे DYSP म्हणजे जे पोलीस प्रशासनामध्ये आपल्या विभागामध्ये जे DYSP असतात ते जिल्ह्याला असतात. त्याचे म्हणजे उप पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक DYSP. त्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स त्याला आपण ACST म्हणतो. हे पद हे सगळे क्लास 1 ची पद आहेत. त्यानंतर उद्योग उपसंचालक म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ इंडस्ट्रीज हे पण पद आपण MPSC मधून क्लास 1 दर्जाचे हे पद आहे. त्यानंतर DDR म्हणजे काय जिल्हा उपनिबंधक हे पण पद क्लास 1 आहे ते आपण MPSC मधून भरतो. ही झाली क्लास 1 ची पदं. त्यानंतर क्लास 2 ची कुठली कुठली पदं आहेत जसं असिस्टंट BDO, नायब तहसीलदार, त्यानंतर उपशिक्षण अधिकारी, त्यानंतर उप उद्योग अधिकारी, त्यानंतर APO म्हणजे असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर. म्हणजे अशा जवळजवळ 22 पदं क्लास 1 आणि क्लास 2 अशी मिळून 22 पदं हे एकच परीक्षेतून भरली जातात. म्हणजे तुम्ही एक परीक्षा दिली तर ही 22 पदांवरती तुमची निवड होऊ शकते. म्हणजे डेप्युटी कलेक्टर पासून ते नायब तहसीलदारापर्यंत क्लास 1 टू क्लास 2 अशी एकूण 22 प्रकारची पदं ह्या एका परीक्षेमधून भरली जातात. मग आता परीक्षा कधी होते तर ह्याची पूर्व परीक्षा असते ती साधारण त्या जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये ती पूर्व परीक्षा होते. त्यानंतर साधारणतः जुलै टू सप्टेंबर या काळामध्ये त्याची मुख्य परीक्षा होते आणि नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्याची इंटरव्ह्यू होते आणि जानेवारीमध्ये त्यांचा निकाल लागतो. म्हणजे असं हे पूर्ण एका वर्षाचं त्यांचं टाइम टेबल असते. तर पूर्व परीक्षा जी असते ती पूर्व परीक्षा असते 400 मार्कांची. त्याच्यामध्ये 2 पेपर असतात.
पहिला पेपर आहे तो जीएस आणि सेकंड पेपर आहे तो सीसॅट. तर जीएस म्हणजे काय? जीएस म्हणजे जनरल स्टडीज. त्या जीएस मध्ये एकूण 6 ते 7 विषय असतात. ते कुठले कुठले तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत ते विषय, जसे की पहिला विषय आहे इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, पर्यावरण, अर्थशास्त्र, चालू घडामोडी. चालू घडामोडी नावाचा एक विषय आहे. तर असे जीएस मध्ये हे आणि सामान्य विज्ञान साधारणतः असे 6 ते 7 विषय हे जीएस या पेपरमध्ये असतात. आणि सीसॅट सेकंड पेपर सीसॅट. सीसॅट मध्ये काय असतं, एक म्हणजे तुमचं आकलन क्षमता बघण्यासाठी तुम्हाला काही परिचय दिलेले असतात. मराठी मधील काही परिचय असतात, त्याच्यावरची तुम्हाला उत्तरं द्यायची असतात, म्हणजे उतार्यावरील प्रश्न. या कॅटेगरीचे साधारणतः 50 प्रश्न असतात. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता असे एकूण 80 मार्कांचं किंवा 80 प्रश्न त्या पेपरमध्ये असतात. आणि जे पेपर 1 मध्ये म्हणजे जनरल स्टडीज मध्ये 100 प्रश्न असतात. अशी एकूण 400 मार्कांची असते ती पूर्व परीक्षा. त्यानंतर असते ती मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये किती विषय असतात, तर एकूण 4 जीएस असतात. GS1, GS2, GS3, GS4. जीएस म्हणजे जनरल स्टडीज, त्याच्यामध्ये मग पहिला पेपर असतो तो इतिहास भूगोल, दुसरा पेपर असेल राज्यघटना, तिसरा पेपर असेल मानवी हक्क आणि मानवी अधिकार, चौथा पेपर असेल इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे 4 जीएस चे पेपर असतात. आणि 2 पेपर असतात ते भाषा विषय, म्हणजे भाषामध्ये त्यामध्ये मराठी विषय 100 मार्क आणि इंग्लिश विषय 100 मार्क. असे एकूण त्यामध्ये जीएस मध्ये प्रत्येक पेपर असतो तो असतो 150 मार्कांचा. असे 150 गुणिले 4 600 मार्क झाले. तुमचे मराठी 100 मार्क, इंग्लिश 100 मार्क, 800 झाले. आणि तुमची मुलाखत, तुम्ही मुख्य परीक्षेत तुम्ही पास होता तेव्हा तुमचं सिलेक्शन होतं मुलाखतीसाठी. मुलाखत असते आपली 100 मार्कांची. परंतु पूर्व परीक्षा जी असते मित्रांनो, ती पूर्व परीक्षा ही फक्त ऑप्शनल असते. ऑप्शनल म्हणजे काय, क्वालिफाईंग असते. तुम्ही पूर्व परीक्षा पास झाला की तुमचे मार्क कुठे धरले जात नाही. तुमचे मुख्य परीक्षेचे 800 मार्कापैकी किती मार्क पडतील, ते तुमचे इंटरव्ह्यू 100 मार्क, असे मिळून 800 अधिक 100 900. तुमचं 900 मार्कांपैकी तुमचा कट ऑफ लागतो आणि त्याप्रमाणे तुमचं सिलेक्शन होतं. मग माझे पसंतीक्रम म्हणजे मला कुठल्या पदावर मला काम करायचंय, तुमचे पसंतीक्रम तुम्हाला मागवले जातात. तुमचे पसंतीक्रम आणि तुमचे मार्क्स ह्याचा समीकरण तयार करून तुम्हाला पोस्ट मिळते. जर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर ह्या पदावरती तुम्हाला काम करायचं असेल किंवा डेप्युटी कलेक्टर तुम्हाला व्हायचं असेल, तर तुम्ही त्या रँकिंग मध्ये पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये असायला पाहिजे. जसं तुमची रँकिंग कमी होत तसंच तुम्हाला वेगवेगळे पदे मिळतात, म्हणजे तहसीलदार. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की एकदा का तुम्ही सर्व्हिस मध्ये आला की पद जास्त मॅटर करत नाही, किंवा तुमचं पद कोणतं ह्याच्यापेक्षा तुम्ही त्या पदावर काम कसं करताय हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना किंवा मी आता बीडीओ म्हणून काम करत असताना जर तुमच्या बाजूने जर लोकांसाठी काम केल्याची प्रवृत्ती जर असेल तर तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. आणि खूप मोठा स्कोप आहे लोकांसाठी काम करायचं. म्हणजे स्वदेश सारख्या संस्था जेव्हा काम करत असतात तेव्हा ते कसलाही मोबदला न घेता काम करतात, म्हणजे त्यांना कसलाही पगार मिळत नाही त्यांच्या कामाचा. परंतु इकडे अशी गोष्ट आहे की तुम्ही शासनाचा पगार घेऊन सुद्धा तुम्ही लोकांसाठी काम करू शकता. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही. तर मला सांगायला आवडेल की प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला खूप अशा क्षेत्र आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला सांगेल, नायब तहसीलदार असेल, बीडीओ असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स ACST, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करत असताना वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. आणि ही चॅलेंजेसचं आउटपुट काय आहे, फायनली की लोकांसाठी काम करणं, किंवा म्हणजे ऍट द एंड त्याचं काम आहे देशासाठी काम करणं असं आपण त्याला म्हणू शकतो. ते काम करायची तुम्हाला संधी मिळत आहे. त्यामुळं हे एक क्षेत्र आहे ते खूप, ज्याला खरंच लोकांसाठी काहीतरी करायचं किंवा ज्याला खरंच काहीतरी बदल घडवून आणायचा आहे ना, त्यांच्यासाठी मी आता त्यांचं वेलकम करतो. म्हणजे खूप चांगलं क्षेत्र आहे, खूप शिकायला मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये. आणि रोज नवीन तुम्हाला प्रश्न येतील, म्हणजे रोज नवीन अडचणी, रोज नवीन प्रश्न असतात, त्याची रोज नवीन प्रकारे त्याची उत्तर कशी द्यायची, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतील. तर त्याच्या आधी म्हणजे आता मी जे एन्जॉय करते माझी सर्व्हिस, त्याच्या आधी तुम्हाला एका ज्या गोष्टीतून जावं लागेल, जी प्रोसेस त्याला आपण म्हणतो, ती प्रोसेस आहे तुमची परीक्षा. आणि त्या परीक्षेचं जे रचना तुम्हाला सांगितली, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.
आता हे स्ट्रक्चर सगळ्यांना माहित असेल किंवा ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगितलं. आता ह्याची तयारी कशी करायची किंवा क्लास लावला पाहिजे का, क्लास लावायचा कुठला लावायचा, जर पुस्तकं तुम्हाला पाहिजे तर कुठली पुस्तकं वापरायची आणि एकंदरीत तयारी कशी करायची परीक्षेची, तर ह्या संदर्भात थोडस तुम्हाला गाईडलाईन्स मी देतो. पुस्तकांची जी लिस्ट आहे म्हणजे जी पुस्तकं वापरायची आहेत तुम्हाला, मी तुम्हाला ते शिवतेज सर, हा बोला बोला सर. आता पुस्तकांची जी यादी आहे ना मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो, तुम्ही त्या हा, त्यांच्या सर. ग्रुपवर टाका. म्हणजे होय सर, होय सर. पुस्तकांची यादी मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो, ती तुम्ही ह्या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवा. निश्चितच. आणखीन मला सर तुम्हाला आणखीन एक आपण असं पण करू शकतो याच्यामधून, जे पण आपले ज्याला खरोखर इच्छा तयार होते की मला हे एक्झाम द्यायचीच आहे, तर त्यांच्यासाठी आपण एक सेमिनार पण सर घेऊ शकतो. येस 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 त्या ठिकाणी मुलं प्रत्यक्ष येऊन तिथं संवाद वगैरे साधू शकतात आणि येस आणखीन येस चांगल्या पद्धतीने आपण ते कव्हर करू शकतो. येस येस हा सर. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली त्याच्यामध्ये मला आता जे तुमचे चार्ट्स आहेत, चार्ट बघतोय मी, त्याच्यामध्ये सांगितले की बाबा बुक लिस्ट द्या आम्हाला किंवा आम्ही तयारी, तर बुक लिस्ट जी आहे ती तुम्हाला मी सरांशी सोबत मी शेअर करतो. सर तुम्हाला देतील बुक लिस्ट. आता एक प्रश्न मला विचारला होता, इंग्लिशमध्ये परीक्षा देऊ शकतो का? ऑब्विसली एक्झाम ही दोन्ही लँग्वेज मध्ये देता येते, त्याला लँग्वेजचं बॅरियर नाही. इंग्लिशमध्ये तर पूर्ण इंग्लिशमध्ये, फक्त एक बॅरियर असेल की तुम्हाला मराठीचा पेपर असेल ना तो द्यावा लागेल, म्हणजे मराठी ग्रामरचा अभ्यास थोडा करायला लागेल तुम्हाला, ते सोपं असतं. बाकी इंग्लिशमध्ये तुम्ही पूर्ण परीक्षा देऊ शकता, काय अडचण नाही. तर आता तयारी करत असताना कशी करायला पाहिजे किंवा मी कुठून सुरुवात केली पाहिजे, किंवा आता जे लोक अजून ग्रॅज्युएशन मध्ये आहेत किंवा ते ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतील किंवा थर्ड इयरला असतील, त्यांनी कसं केलं पाहिजे, आणि जे ऑलरेडी आता ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडलेले आहेत, हा सगळ्यात सांगायचं झालं तुम्हाला, त्या परीक्षेसाठी अट असते फक्त ग्रॅज्युएशन. मग ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी फील्ड, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, फक्त BA असा, BCom असा, BEd असा, BSc असा, फक्त डिग्री असणं महत्वाचं आहे. डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असणं महत्वाचं आहे. कोणत्याही स्ट्रीम मध्ये ग्रॅज्युएट असाल तर त्याला अलाव आहे, आणि त्याला मार्कांचं हे नाही, म्हणजे 60% असले पाहिजे, 90% असले पाहिजे असं काहीच नाही. अगदी सामान्य तुम्ही पास, फक्त डिग्री पास असला पाहिजे, एवढीच अट आहे या परीक्षेला. बाकी जे करायचं ते तुम्हाला करायचं आहे, म्हणजे प्रिपरेशन, तयारी, अभ्यास, मेहनत, कष्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर थोडक्यात तुम्हाला तयारी कशी करायची किंवा ह्या गोष्टी थोडक्यात सांगतो. आता जे लोक ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहेत किंवा जे ग्रॅज्युएशन थर्ड इयरला आहेत, त्यांनी आता काय करायचं, पहिल्यांदा सगळ्यात पहिला बेसिक सोर्स तुमच्या परीक्षेचा असेल तो म्हणजे तुमच्या महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तके, म्हणजे इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतची इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयाची पुस्तकं तुमची तोंडपाठ असली पाहिजे. आता म्हणा सर की एवढी पुस्तकं तोंडपाठ कशी करणार मी, किंवा कसं हे शक्य आहे, हे सहज शक्य आहे, फक्त त्याला रिव्हिजनची गरज आहे किंवा रिपिटेशनची गरज आहे. आता कसं असतं की तुम्ही आता पुस्तक, आता ह्या वयात जर तुम्ही पुस्तक वाचायला गेला, 7वीचं पुस्तक, ते खूप इझी असतं. तुम्हाला आता, तुम्ही लहान असताना तुम्हाला ते वाटायचं खूप मोठं आहे, परंतु आता ते खूप इझी आहे, तुम्हाला तुम्ही ते आरामात करू शकता. तर तुमचा बेसिक सोर्स ऑफ प्रिपरेशन हे टेक्स्ट बुक, म्हणजे पाठ्यपुस्तकं आपल्या महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी, हा झाला पहिला सोर्स. आणि दुसरा सोर्स जो की खूप महत्वाचा आहे, तो सोर्स म्हणजे MPSCच्या मागील प्रश्नपत्रिका. मागील म्हणजे कधी, 2012 ते 2020 ह्या दरम्यानच्या मागच्या प्रश्नपत्रिका, म्हणजे ज्या प्रश्न, आणि आयोगानं दिलेला सिलेबस. सिलेबस म्हणजे काय, अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रमामध्ये त्यांनी विषयावर अभ्यास दिलेला, म्हणजे इतिहासामध्ये काय विचारणार, भूगोलमध्ये कुठले कुठले टॉपिक विचारणार,
अर्थशास्त्रामध्ये काय आहे, करंट अफेअर्स मध्ये काय आहे, सीसॅट मध्ये नक्की काय विचारणार, ह्या सगळ्याचा सिलेबस आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे. मी तुमच्या शिवते सरांशी तो सिलेबस पण शेअर करतो मी, जेणेकरून ते तुम्हाला मिळून जाईल. हा त्यांनी तर एज लिमिट बद्दल बोलतो मी तुम्हाला. परंतु सिलेबस, आयोगाचा सिलेबस, आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका आणि 6वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं ही तुमचा बेसिक सोर्स झाला. त्यानंतरचे प्रत्येक विषयावर तुम्हाला सोर्स मिळतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल इतिहास असेल, इतिहासामध्ये काही 3-4 पुस्तकं आहेत. ग्रोवर सरांचं एक पुस्तक आहे किंवा रंजन गोळमे सरांचं पुस्तक आहे. जर तुम्ही इकॉनॉमिक्स पाहिलं तर इकॉनॉमिक्स मध्ये देसले सरांचं पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे. भूगोलमध्ये दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे, सौदी सरांचं पुस्तक आहे. काही ऑनलाईन व्हिडिओ आहेत जे की तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे अर्थशास्त्र असेल किंवा भूगोल असलेल्या गोष्टींसाठी तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची गरज असते. तर ह्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं. जे पण विद्यार्थी वगैरे याच्यामध्ये अटेंड आहेत ना, तुम्हाला काही जर प्रश्न असतील, सर जे आता आपल्याला माहिती सांगतायत, तर ते प्रश्न देखील तुम्ही तुमचे तयार ठेवू शकता. आपण शेवटचे 5 मिनिटं प्रश्न वगैरे घेणार आहोत, तर व्यवस्थित समजून घ्या. हा सर. येस, किंवा तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते चॅट बॉक्स मध्ये देखील टाकले तरी चालतील. सर क्वेश्चन्स रीड करतायत, सो ते अकॉर्डिंगली आपल्याला तशा पद्धतीनं पुढे जाता येईल त्याच्यामध्ये. सो मला वाटतं सरांनी आतापर्यंत जे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायला पाहिजे. सो किंवा त्याचे इलिजिबिलिटी जे म्हणते की कोणत्याही स्ट्रीम मधून जर ग्रॅज्युएट जे असतील ते ग्रॅज्युएट या MPSC परीक्षेसाठी इलिजिबल असू शकतात. देन किती पदं असतात, कशा पद्धतीनं असतात सर आपल्याला सांगता येतं. जर प्रिपरेशन कसे करायचं तर सर बोलतायत. तुमचे अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही चॅटमध्ये टाकू शकताय, तर सर ते रीड करतायत. अकॉर्डिंगली आपण त्याच्यावरती बिल्डअप करत जाऊया सेशन. आणखी काय असेल तर आपण शेवटची 5 मिनिटं तुम्हाला देतोय, जिथं तुम्ही स्वतःहून क्वेश्चन विचारू शकता. येस सर, प्लीज. हा, तर प्रत्येक विषयाची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या संदर्भात मध्ये मी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमचे शिवते जे सर आहेत तुमचे सदस्य त्यांच्याकडे मी सगळी बुक लिस्ट तुम्हाला विषयावर पाठवतो. प्रश्न काय आहे की विषयावर बुक लिस्ट सगळ्याच मुलांकडे असते. म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे मुलं अभ्यास करतात ना, त्या सगळ्या मुलांकडे बुक लिस्ट सेमच असते. म्हणजे मी जे पुस्तकं तुम्हाला सांगणार तीच पुस्तकं तुम्हाला दुसरं कोणतं सांगणार. प्रश्न हा आहे की त्याची तयारी कशी करायची, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. हा, आता NCERTचं पुस्तक वाचायचं का, तर काय गरज नाही NCERT पुस्तक वाचायची. मी तुम्हाला फक्त स्पेसिफाय करतो की काय 2 सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला NCERTची पुस्तक वाचायला लागतील. तेही तुम्हाला सांगतो मी कुठल्या विषयाची पुस्तकासाठी NCERTची गरज आहे, कुठल्या विषयासाठी. बेसिक प्रश्न असा आहे की बुक लिस्ट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे बुक लिस्ट तुम्हाला कोणी देऊन जाईल. प्रश्न आहे अभ्यास कसा करायचा. थोडक्यात सांगतो माझ्या अभ्यासाची पद्धत तुम्हाला. तुमची डायरी असली पाहिजे एक. त्या डायरीमध्ये अभ्यास करताना टॉपिकच अभ्यास करत, नॉट बाय बुक वाईज. समजा फॉर एक्झाम्पल 1857चा उठाव हा तुमचा चॅप्टर आहे, म्हणजे सिलेबस मध्ये एक पॉइंट आहे. रिव्हॉल्ट ऑफ 1857 म्हणजे 1857चा उठाव. तुमच्या पुस्तकामध्ये तो चॅप्टर असेल. तुमचं काम काय असणार, पहिल्यांदा त्या टॉपिक वरती आयोगाने विचारलेले प्रश्न कुठले कुठले आहेत हे तुम्हाला कुठे मिळतील, तर बाजारामध्ये आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित काही पुस्तकं आहेत, तेही तुम्हाला सांगतो मी. की त्या पुस्तकांमध्ये 2012 पासून ते 2020 पर्यंतचे त्यांनी टॉपिक वाईज प्रश्न दिलेले आहेत. टॉपिक वाईज, नॉट सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज. म्हणजे काय, तर पहिला हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीमध्ये टॉपिक वाईज, म्हणजे जसं आता मी उदाहरण सांगितलं की रिव्हॉल्ट ऑफ 1857 म्हणजे 1857चा उठाव. तर ह्या उठावावरती आयोगानं 2012 ते 2020 पर्यंत किती प्रश्न विचारले, समजा 50 प्रश्न विचारले. ठीक आहे. तर माझं काम काय, पहिल्यांदा मी ते सगळे प्रश्न वाचणार.
बघा लक्षात घ्या, ही अभ्यासाची पद्धत लक्षात घ्या. माझं काम काय, पहिल्यांदा मी ते पुस्तकात ह्या टॉपिकवरचे 50 प्रश्न आयोगाने विचारलेले वाचणार. त्यानंतर मी तो टॉपिक वाचायला घेणार. टॉपिक वाचायला घेतला की मला काय लक्षात टॉपिक वाचून कळणार, अरे हा मी आता हा प्रश्न वाचलेला होता, तो हा आहे माझ्या वहीमध्ये, म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये आहे तो एक प्रश्न, किंवा हा पण प्रश्न आहे, हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे, असं मी म्हणजे आधी प्रश्न वाचणार, मग तो टॉपिक वाचणार आणि परत एकदा प्रश्न वाचणार. मग तुम्हाला असं लक्षात येईल की पुस्तकात जो डेटा आहे, पुस्तकात जी माहिती आहे त्या उठावाच्या संदर्भात, त्यामध्ये त्यापैकी 40 प्रश्न हे त्या पुस्तकात आलेले आहेत, 20 प्रश्न हे वेगळे आहेत. वेगळे म्हणजे कुठले, थोडे डीप मध्ये ते विचारलेले असतात, किंवा जे दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी पुस्तकामध्ये असू शकतात. तुमचं काम काय आहे की ते प्रश्न कुठल्या पुस्तकात आले ते बघण्यापेक्षा त्यांनी त्या पुस्तकात दिलेलं आहे, बाबा हा प्रश्नाचं उत्तर हे असं आहे, आणि त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे, म्हणजे ते कसं कसं आलं, त्याचा डेटा काय आहे तो दिलेला असतो. ते डेटा कलेक्ट करणं, म्हणजे ते मागचे प्रश्न सगळे, तो टॉपिक, आणि परत एकदा प्रश्न वाचायचे, हे एकत्र तुम्ही करणं म्हणजे तुमचा एक टॉपिकचा अभ्यास झाला. ओके. नेक्स्ट टॉपिक घेतला तर रिपिटेशन हीच प्रोसिजर करायची. पहिले प्रश्न वाचायचे, मग टॉपिक वाचायचा, आणि परत एकदा प्रश्न वाचायचे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर आयोग कसा कसा प्रश्न विचारतोय हे कळेल. आपल्याला त्या टॉपिक मध्ये पीएचडी करायची नाही, लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे पहिल्यांदा कित्येक मुलांना असं वाटतं की मला खूप माहिती आहे टॉपिकची त्या, किंवा मी खूप डीप मध्ये अभ्यास केलाय. डीप मध्ये अभ्यासाची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आयोग कुठले प्रश्न विचारतोय. आपली परीक्षा पास होऊन अधिकारी व्हायचं आहे, तुम्हाला पीएचडी करून त्या टॉपिकवर तुम्हाला प्रोफेसर व्हायचं नाही, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्यामुळे तुमचं काय एम पाहिजे की परीक्षा कशी विचारते, प्रश्न कसा विचारतो टॉपिक वरती, ते पहिल्यांदा लक्षात घ्या, ते समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला आयोगाने विचारलेले प्रश्न बघायला लागतील. टॉपिक वाईज अभ्यास करा, आयोगाचे प्रश्न पहिल्यांदा बघा, मग टॉपिकचा अभ्यास करा, आणि मग एकदा प्रश्न बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की बाबा यस हे प्रश्न आले, तयारी केली. नेक्स्ट टॉपिक सेम, प्रश्न टॉपिक प्रश्न एंड, असं कर. टॉपिक वाईज तुम्ही अभ्यास केला की समजा तुम्ही 10 टॉपिकचा अभ्यास केला हिस्ट्रीच्या, थांबा देत तुम्ही पुढे जाऊ नका. तुम्ही काय करा, परत 1 to 10 हिची रिव्हिजन करा परत एकदा. ती रिव्हिजन झाली की पुन्हा पुढचे 10 टॉपिक घ्या. ओके. त्यानंतर त्याची रिव्हिजन करा, परत 10 टॉपिक घ्या, त्याची रिव्हिजन करा. असं केल्यानंतर साधारणतः 2 महिने तुम्हाला लागले सगळं करायला. 2 महिन्यामध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये सगळे पॉईंट कव्हर झाले. म्हणजे तुम्हाला 2 महिने एक विषय करायला लागला, लागू द्या, काय अडचण नाही. त्यानंतर तुम्ही काय करा, आता मला एक प्रश्न विचारा, नोट्स काढायची गरज आहे का? येस, नोट्स काढायची गरज आहे. का गरज आहे, तर तुमचं जे पुस्तक असतं ते तुमचं पुस्तक साधारणतः 300 पानांचं 400 पानांचं एक तुमचं बुक असते, असं एवढं मोठं एखाद्या विषयाचं. एक्झामला जायच्या आधी जर तुम्ही ते पुस्तक घेऊन बसला वाचायला, तर ते शक्य नाही ना सगळी रिव्हिजन करायची. म्हणून तुम्हाला त्या टॉपिक वरती तुमच्या मायक्रो नोट्स एकदम लहान लहान, आता त्याच्याबद्दल तुमचं अजून एक लेक्चर घेईन मी. नोट्स कशा काढायच्या, मायक्रो नोट्स म्हणजे काय असतं, ते कशा काढायच्या असतात, त्याच्या डिटेलमध्ये आपण लेक्चर घेऊया दुसऱ्या परत एकदा. ज्यांना म्हणजे जे आता सध्या प्रिपरेशन करत आहेत किंवा ते आता करणार आहेत, अशा लोकांसाठी आपण परत एकदा लेक्चर घेऊया. पण येस, नोट्स काढायची गरज आहे. ती नोट्स एकदम मायक्रो असावीत. हा प्रश्न, नोट्स कशा काढायच्या, तर ते नोट्स कशा काढायच्या, आता फक्त ते कीवर्ड लिहायचे. म्हणजे कीवर्ड म्हणजे काय, तर त्या पूर्ण टॉपिक मध्ये असणाऱ्या 10 ते 12 गोष्टी असतात महत्वाच्या. त्या महत्वाच्या गोष्टी फक्त मी नोट डाऊन करणार, त्या लिहिणं म्हणजे मायक्रो नोट्स काढणं, त्याची रिव्हिजन परत करत राहायचं. पण नोट्स असले पाहिजेत. नोट्स तुम्हाला रिव्हिजनला खूप महत्वाचे आहेत. मला सांगायचं होतं की 2 महिने जरी लागले एका विषयाला तरी काय अडचण नाही. मुलांचं असं असतं की माझा एका महिन्यामध्ये सगळा एक टॉपिक झाला किंवा एक सब्जेक्ट झाला, तर असं एवढी गडबड करून उपयोग नाही. तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा मायक्रो लेवलला जाऊन अभ्यास करायला लागणार आहे. मग वेळ जाऊ द्या, वेळ द्या, आणि वेळ दिल्यानंतर ते पॉसिबल आहे. आणि रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही अभ्यास कमी करा, पण जे काय केले त्याची रिव्हिजन करा.
टॉपिक वाईज अभ्यास करा, मागचे प्रश्न बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप एक एक विषय कम्प्लीट करा. इन बिटवीन त्याची रिव्हिजन करत राहा आणि असा एक विषय म्हणजे एक विषय कम्प्लीट करा, दुसरा विषय घ्या, तो झाला की थांबा तिथे, परत पहिले 2 त्याच्या परत रिव्हिजन करा त्याची. असं करत 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 तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. मम्मीचा असेल सर. माईक कोण सुरू आहे? हा, तर रिव्हिजन हे खूप महत्वाचे आहे, कारण की सिलेबस खूप मोठा आहे आणि त्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी तुम्हाला रिपीट म्हणजे माझं तर असं असायचं की मी डायरी ठेवली माझ्याकडं. मी काय डायरी मध्ये लिहायचो की मी आज म्हणजे सोमवारी इतिहासाचे हे 2 चॅप्टर केले, त्यानंतर इकॉनॉमिक्सचे 2 चॅप्टर केले, त्यानंतर करंटचे 2-3 चॅप्टर केले आणि म्हणजे माझं असं असायचं की मी पूर्ण कुठला विषय दिवसभर करत नव्हतो. साधारणतः सकाळी 3 तास एक सब्जेक्ट, परत थोडं 1 तासाचा गॅप, परत 3 तास एक सब्जेक्ट आणि परत त्याची रिव्हिजन. म्हणजे संध्याकाळी माझी 2 तास रिव्हिजन असायची. म्हणजे जे काही मी करतो दिवसभरात संध्याकाळी त्याची रिव्हिजन करायची. असं पूर्ण प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक पॉईंट मी कव्हर केला आणि त्याच्या नोट्स तयार केल्या आणि त्या नोट्सची रिव्हिजन करत राहिलो सतत आणि शेवटी आपल्याला त्याचा फायदा परीक्षेमध्ये होणार किंवा होतो. आता काही गोष्टी सांगायच्या राहिल्या माझ्याकडून की परीक्षा कशा असते, MCQ असतात का परीक्षा रिटर्न असते, कसं असतं. काही ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स येस सर, काही ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स पण आलेत की MPSC मध्ये फक्त एक्झामच असते की फिजिकल एक्झाम पण त्याच्यामध्ये असते. आणि दुसरा एक क्वेश्चन असा आहे, दुसरा एक क्वेश्चन असा आहे की ओपन वाल्यांसाठी ऍक्च्युली ही एक्झाम खूप अवघड असते का? मे बी ते थोडं आन्सर करा सर. यस प्लीज. असं म्हणजे आता हे बघा, ह्या गोष्टी आहेत ना, ह्या ओपन साठी एक्झाम अवघड असते किंवा मी तर माझं सिलेक्शन ओपन मधून झालेलं आहे, माहिती. परीक्षा अवघड नाही, फक्त तुमची जिद्द असली पाहिजे ती करायची. आता मी माझे 3 वर्ष दिले, म्हणजे जॉब सोडला मी आणि 3 वर्ष मी अभ्यास केला. 3 वर्षामध्ये तुमचं डेडिकेशन हे फुल अभ्यास असं असलं पाहिजे. तुमच्या डोक्यात दुसरं काही नसलं पाहिजे. झोपताना पण तेच आठवलं पाहिजे, उठल्यावर पण तेच आठवलं पाहिजे, तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही डिस्कस करताना पण तेच केलं पाहिजे. तरच तुम्ही त्यातून कमीत कमी वेळामध्ये ती परीक्षा पास होऊ शकता. परीक्षा अवघड नाही, फक्त तुमचे एफर्ट्स पाहिजेत, ते करण्याची तुमची जिद्द असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं परत एकदा की ती तुम्ही का करतोय, मला का करायचं हे अभ्यास, त्याचं उत्तर तुमचं क्लिअर असलं पाहिजे. माझं उत्तर क्लिअर होतं की मला लोकांसाठी काम करायचंय, मला काहीतरी बदल घडवून आणायचा आहे, त्यामुळे मी करत आहे. त्यामुळे जरी अपयश आलं, कधी कधी असं असतं की अभ्यासच होत नाही 8 दिवस, कधी कधी तुम्ही आजारी पडता, कधी कधी तुम्हाला तुमचे नातेवाईक विचारतात, अरे अजून अभ्यास करतोयस, अजून पास नाही झाला. मग अशा वेळेस तुम्ही खूप स्ट्रॉंग असला पाहिजे की येस, जरी मला कोणीही काही म्हटलं तरी मी हे का करतोय हे उत्तर माझ्याकडे एकदम क्लिअर आहे. आणि त्यामुळं किती जरी अपयश आलं, पहिला अपयश आलं, दुसरा अपयश आलं, तरी ते मी करणार आहे. त्यामुळं परीक्षा अवघड नाहीये. स्वतः माझं सिलेक्शन झाले ओपन मधून, त्यामुळं तसं फक्त तुम्हाला एफर्ट्स घेण्याची तयारी असेल ना, तर हे परीक्षा तुम्ही आरामात पास होऊ शकता. तुमच्या समोर उदाहरण आहे माझं स्वतःचं. मी स्वतःला खूप मोठा समजत नाही, परंतु मी खूप ग्रामीण भागातून आलेलो आहे. शिक्षण माझं झेडपी शाळेमध्ये झालेलं आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये, तुमच्यासारख्या गावातल्या. मराठी माध्यमातून झालेलं आहे, तुमच्या माहिती सांगतो, माहिती मराठी माध्यमातून शिकलोय मी. त्यामुळं असं अडचण येत नाही, लँग्वेजची कुठली बॅरियर येत नाही, फक्त तयारी असली पाहिजे करण्याची. एक मुद्दा त्यांनी विचारला की फिजिकल लागतं का किंवा फिजिकल कसं असतं, तर मी तुम्हाला एक सांगायला विसरून गेलो मगाशी. मी तुम्हाला सांगितलं ना, जे 22 प्रकारची पदं असतात, ही सगळी पदं आहेत ती राज्यसेवा नावाच्या परीक्षेमधून भरली जातात. एमपीएससीच्या अजून 2 वेगवेगळ्या परीक्षा आहेत, जसं की PSI नावाची परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला फिजिकल लागतं. फिजिकल म्हणजे काय, थोडस रनिंग लागतं, ते पण हार्ड अँड फास्ट नाहीये. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अधिकारी होणार आहात, तुम्हाला चोरांच्या मागे पळायचं नाहीये, तुम्हाला चोरांना पकडण्याची युक्ती शोधायची आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे फक्त कसं की फिजिकल PSI
तुम्हाला थोडं तरी फिजिकल पाहिजे ना, बेसिक काहीतरी. त्यासाठी तुम्हाला एक 800 मीटर रनिंग असतं. ते काही ठराविक वेळेमध्ये तुम्हाला ते करायचं असतं पूर्ण. त्यानंतर थोडस एक गोळा फेक असतो, थोडा लॉंग जम्प असते किंवा लांब उडी असते, लॉंग जम्प ती एक असते, आणि पुलअप्स वगैरे असतात. पण ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत आणि त्या फक्त PSI ह्या पदासाठी तुम्हाला फिजिकल लागेल. बाकी STI म्हणजे सेल्फ टॅक्स इन्स्पेक्टर नावाची पोस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला त्या 22 पदामध्ये ती येत नाहीये. ही एक्झाम वेगळी असते, ती पण MPSC घेते. त्यानंतर STI असिस्टंट म्हणजे मंत्रालयामध्ये ASO नावाची पोस्ट आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ती पण पदाची परीक्षा MPSC घेते. त्यानंतर एक्साईज म्हणजे काय, तर राज्य उत्पादन शुल्क ह्याच्यामध्ये पण सब इन्स्पेक्टर असतात, त्याचे कमिशनर असतात, त्या परीक्षा असतात, त्या पण MPSC घेते. म्हणजे तुम्ही एकच परीक्षेचा अभ्यास केला ना मित्रांनो, तर तुम्ही साधारणतः 5 ते 6 परीक्षा देऊ शकता. म्हणजे जसं की आता बँकिंग मध्ये आपण नाही का फक्त बँकिंगचा अभ्यास केला तर तुम्हाला बँक असेल, LIC असेल किंवा सेंटरच्या काही एक्झाम असतात त्या तुम्ही देऊ शकता. अगदी त्याप्रमाणे जर तुम्ही राज्यसेवा या परीक्षेचा अभ्यास केला तर तुम्ही STI, PSI, असिस्टंट, एक्साईज, टॅक्स असिस्टंट, मंत्रालयामध्ये काय जागा असतात म्हणजे, तर अशा साधारणतः 30 ते 35 पदांसाठी तुम्ही एकाच अभ्यास केला तर तुम्ही त्या पदांपर्यंत जाऊ शकता. फक्त अभ्यास करताना राज्यसेवेचा अभ्यास करा, राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. राज्यसेवा तुम्ही केली तर तुम्हाला STI, PSI, असिस्टंट ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत. ते प्रश्न आता मला येतोय की इंग्लिश फास्ट लिहिता आलं पाहिजे का, बोलता आलं पाहिजे का, अजिबात नाही. इंग्लिश पैकी फक्त तुम्हाला थोडस बेसिक नॉलेज असलं पाहिजे इंग्लिशचं, ते सगळ्यांना असतं, किंवा काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला तेवढं इंग्लिश येऊन जातं जेवढं तुम्हाला परीक्षेला लागतं तेवढं. पास होणारी 99% मुलं ही मराठी माध्यमाची असतात, खेड्यातून आलेली असतात. त्यामुळं लँग्वेज किंवा भाषा हे तुम्हाला कधीच कुठेही अडचण येणार नाही. फक्त तुमची करण्याची जिद्द असली पाहिजे. माझा अजून एक प्रश्न होता की परीक्षेसाठी किंवा काही वयाची काही अट आहे का, तर मित्रांनो वयाच्या अट आहेला 38 इयर्स म्हणजे 38 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि त्यांनी अटेम्प्ट केले, अटेम्प्ट म्हणजे काय ही प्रयत्न म्हणजे 6 अटेम्प्ट मध्ये तुम्ही ती देऊ शकता परीक्षा, 6 हे लक्षात घ्या. येस सर, 6 वेळा नक्कीच. तुम्ही एक्झाम देऊ शकता. मी ती 3 वेळा दिली मी स्वतः, 3 मध्ये सिलेक्शन झालं माझं, तिसऱ्या प्रयत्नामध्ये. 6 वेळा तुम्हाला चान्सेस आहेत. SC, ST, OBC या कॅटेगरीसाठी नंबर ऑफ अटेम्प्ट वाढतात, 8 असतात, 10 असतात, हे कॅटेगरीनुसार बदलतं. पण ओपन साठी कमीत कमी 6 अटेम्प्ट असतात. खूप छान सर. ऍटलिस्ट मी तुमचा एकंदरीत प्रवास म्हणजे ग्रामीण भागामधून मराठी शाळेमधून शिकलेला ऍटलिस्ट आणि अशा पद्धतीच्या पदापर्यंत येऊन तुम्ही पोहोचलेला आहात. म्हणजे खरंच हा प्रेरणादायी प्रवास आम्हा सगळ्यांसाठी ऍक्च्युली आहे. आणि एकंदरीत तुम्ही तुमची म्हणजे परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केलीत, कशा पद्धतीने तुम्ही तुमचं गोल सेट केलं आणि मग त्या दृष्टीने तुमचा प्रवास सुरू झाला ऍटलिस्ट. नक्कीच हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणजे शिकण्यासारखं ऍटलिस्ट ह्याच्यामध्ये आहे. मी उपस्थितांना सगळ्यांना ऍटलिस्ट विनंती करतो की अनु मॅडमने आपल्याला चॅट बॉक्समध्ये एक लिंक शेअर केलेली आहे. ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे किंवा ज्यांना आम्ही विचार करतोय की सरांचं आपल्याला अजून मार्गदर्शन फिजिकली म्हणजे सेशन जर घेता आलं सरांच्या वेळेनुसार तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. सो जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी ती लिंक वरती जाऊन आपलं नाव रजिस्टर करा. सो आम्हाला अंदाज येईल की तुम्ही किती लोक इंटरेस्टेड आहात, कोणत्या तालुक्यामधून आहात, तो तशा पद्धतीने आपल्याला सेशन्स ऑर्गनाईज करता येतील. आपण सरांशी बोलून तशा पद्धतीने सेशन प्लॅन करण्याचा प्रयत्न करू, जिथं आपल्याला जास्तीत जास्त अजून डिटेलमध्ये आपल्याला बोलता येईल, अजून तुमच्या शंकांचं निरसन करता येईल. आणि सर जशा पद्धतीने बोलत की कोणती पुस्तकं वाचायची, कशा पद्धतीने अभ्यास करायचे, कशा नोट्स काढायचे आहेत, नोट्स तर सरांनी सांगितलंच, पण अजून डीप मध्ये कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो, कारण वेळेचा पण आपल्याला थोडा इथं अभाव आहे, तर तिथं आपण अजून जास्त पद्धतीने बोलू शकतो. तर यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंक वरती तुम्ही जाऊन तुमचं नाव नोंदणी करू शकता, किंवा तुमच्या गावामध्ये येणारे जे स्वदेश प्रतिनिधी आहे त्या स्वदेश प्रतिनिधीकडे देखील तुम्ही तुमचं नाव जर नोंदवलं तरी देखील ते आमच्याकडे पोहोचू शकेल आणि तशा दृष्टीने आपण प्रयत्न करूया. सर शेवटाकडे जात असताना सर थोडं अजून म्हणजे तुमचं जाणून घ्यायला आवडेल की इतक्या सारखा तुमचा प्रवास, तुमचं ध्येय आणि आतापर्यंत तुमचा जो वाटचाल राहिलेली आहे,
तर या वाटचालीमध्ये पुढील सर तुमचं असं कोणतं ड्रीम तुम्ही डिसाईड केलेले आहे तुमच्या या प्रवासामध्ये किंवा या तुमच्या लाईफमध्ये? आणि हे ड्रीम नुसार तुम्ही रिपीट करा तुमचा प्रश्न. म्हणजे आता आतापर्यंत सर तुमचा जो प्रवास राहिलेला आहे म्हणजे प्रायव्हेट इंजिनिअरिंग मधून सर तुमचा JSW मधला जॉब तो सोडून तुम्ही MPSC परीक्षेची तयारी, मग सहाय्यक गट विकास अधिकारी, आता डेप्युटी CEO म्हणून तुमचं जॉईनिंग आहे. तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणजे अजून काही गोल ठेवलेले आहेत का? किंवा तुमच्या लाईफमध्ये अजून तसं कोणतं गोल आहे? आणि इथलं जे पार्टिसिपंट आहे तर त्यांच्यासाठी सर तुम्ही एक काय संदेश द्याल? जो त्यांनी ऍटलिस्ट घेतला तर मला असं वाटतं की त्यांनी MPSC मध्ये जाऊन अजून चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतील. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत माझा प्रवास तुम्ही सगळ्यांनी ऐकलात. परंतु आता ज्यासाठी मी आतापर्यंत हा अभ्यास केला किंवा ह्यात सिलेक्शन झालेलं आहे, आता खरी कसोटी इथून पुढे आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित परीक्षा पास होणं हे खूप अवघड आहे, परंतु त्याच्यापेक्षा ही जास्त अवघड तुमचं प्रशासनामध्ये काम करणं हे अवघड आहे. का तर आता एवढं प्रशासन गतिमान झालेलं आहे, तर त्या गतिमान प्रशासनामध्ये राजकीय लोकांचा सहभाग वाढलेला आहे, लोकांचा सहभाग वाढलेला आहे, तंत्रज्ञानाचा सहभाग वाढलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आता बघा तुम्ही कोरोना सारखे जे महामारीचं सगळं नियोजन हे आपल्या प्रशासनाने केलेलं आहे. तर हे असं सगळ्या आपत्ती होणे, आता महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती किंवा तळीची दुर्घटना झाली दरडग्रस्तांची. येस सर. तर हे सगळं करत असताना पुढची आव्हानं खूप मोठी आहेत आणि त्या आव्हानांचा सामना करत असताना कसं करायला पाहिजे किंवा माझं पुढचं टार्गेट काय आहे किंवा माझं पुढचं ध्येय काय आहे. तर मित्रांनो, पर्सनली माझं सांगायचं झालं तर माझं फोकस असणारी शाळा आणि आरोग्य व्यवस्था, तर त्या गोष्टी त्या क्षेत्रामध्ये मला काम करायचं आहे. तर सुदैवाने मला आता ह्या तालुक्याचा म्हणजे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरचा पण चार्ज मिळालेला आहे आणि आता नुकत्या शाळा सुरू झालेल्या आहेत. तर त्या शाळा कशा जास्तीत जास्त शाळा आदर्श करता येतील, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शिक्षकांची नाळ कशी जास्त चांगल्या पद्धतीने जोडली जाईल आणि काही मुलांच्या समस्या, त्यांची गुणवत्ता वाढ, त्यांना चांगल्या चांगल्या सुविधा पुरवणं, ह्या गोष्टीत सध्या मी काम करायचं माझं ध्येय आहे. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था जी आहे, आता तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये खरं तुम्हाला अर्थानं कळलं की गव्हर्नमेंटची आरोग्य यंत्रणा किती महत्वाची आहे सगळ्यांसाठी. तर त्या दृष्टिकोनातून त्या क्षेत्रामध्ये पण थोडस एक चांगलं काम करायची माझी इच्छा आहे. तर मला तुम्हाला परत ते सांगायचं की तुम्ही जेव्हा इथे येता प्रशासनामध्ये तुम्हाला त्याला लिमिट नाही, म्हणजे तुम्ही काय करू शकता त्याला लिमिट नाही. तुम्हाला छोटस एक्झाम्पल सांगतो मी की म्हणजे आपलं प्रशासन काय करू शकतं. तर तळीये जी दुर्घटना झाली होती महाडमध्ये, तळीये या गावावर दरड कोसळला आणि त्या दरडखाली 90 लोक त्यामध्ये म्हणजे मृत पावले. तर मित्रांनो, त्या ज्या घरामध्ये ज्या महिला होत्या त्या महिला ह्या बचत गटाच्या सदस्य होत्या, म्हणजे त्या बचत गटाच्या मेंबर होत्या त्यातल्या काही महिला. आणि त्या महिलांपर्यंत आपलं प्रशासन पोहोचलं होतं त्या तळीमध्ये. आणि त्या महिलांची आपण जेव्हा बचत गटाचा सदस्य होतो तेव्हा आपण काही विमा उतरवला जातो किंवा जे काही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल किंवा अशा योजनेमधून आपण त्यांचा इन्शुरन्स तयार करतो. तर मित्रांनो, त्या महिला आपल्या बचत गटाचा एक भाग होत्या आणि आपलं प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळं मित्रांनो, त्या महिलांच्या कुटुंबियांना आता त्या विम्याचा लाभ मिळणार आहे, म्हणजे प्रशासन तिथपर्यंत पोहोचल्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आता आमशेत नावाचं ठिकाण आहे, तिथे दरड कोसळण्याचा धोका आहे आपल्या म्हसळा तालुक्यामध्ये. तर मध्ये एका घराच्या शेजारी एक मोठा दगड म्हणजे दरडी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तर नेमकं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही आमची सगळी टीम त्या गावामध्ये व्हिजिट केली होती आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ऍटलिस्ट कमीत कमी रात्रीच्या वेळी तर तुम्ही त्या घरात राहू नका. आम्ही त्यांना मोटिवेट केलं, आम्ही त्यांना थोडस सांगितलं समजून बाबा हे धोके काय आहेत काय. आणि त्याच रात्री ते मोठं दगड त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं होतं. नशीब की तिथे ते नव्हते, म्हणजे आपण थोडक्यात एका माणसाचं
लाईफ वाचवल्याचं एक समाधान असतं, किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला आपण घरकुलाचा लाभ देतो. घरकुल म्हणजे आता शासनाची योजना आहे, आपण त्याला घरकुलाचा लाभ देतो. अक्षरशः ती माणसं आपल्या पाया पडतात, म्हणजे माझ्या पाया पडतो एखादा माणूस, खूप माझ्या आजीच्या किंवा माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस माझ्या पाया पडतो की साहेब आता आपण कायच करत नाही, आपण काय करतो त्यांचा प्रस्ताव घेतो, तो व्यवस्थित टेक्निकल गोष्टी असतात त्या आहेत त्या त्यांना समजून सांगतो, त्याप्रमाणे त्यांच्याकडून करून घेतो आणि आपण ते शासनाकडे पाठवतो, शासन ते मंजूर करतो आणि त्यांना त्याचा लाभ मिळतो. जेव्हा ते घर त्यांचं पूर्ण होतं, ते पूर्ण घर त्याचा शेवटचा हप्ता त्यांना मिळतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जे काही आनंद अश्रू असतात ती जे बघतो ना आपण, ते खूप मोठं आहे. म्हणजे पैसा किती मिळतो आणि तुमचा मान पण ह्याला काय अर्थ नाही. तर ते तुम्हाला इथे मिळेल, समाधान ज्याला आपण म्हणतो, माझ्या सेवेचं समाधान. तर ह्यासाठी तुम्ही हे काम करा. तुम्हाला खूप मोठ्या संधी आहेत या प्रशासनामध्ये काम करत असताना. खूप मोठी क्षेत्र आहेत, त्याला लिमिट नाही आहे, तुमच्या कामालाही लिमिट नाही. तुम्ही स्वतःच्या इनोव्हेटिव्ह गोष्टी करून तुम्ही हे प्रशासन अधिक गतिमान करू शकता, अधिक स्वच्छ करू शकता, अधिक प्रभावी करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही परीक्षा पास होणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. दिवसातले स्वतः मी आता 8 तास, 7 तास, 9 तास असा तुम्हाला अभ्यास करायला लागेल आणि हा इझिली शक्य आहे. म्हणजे 8 तास, 7 तास एकदम कमीत कमी तुम्हाला सांगितलं. म्हणजे एवढा अभ्यास तुम्हाला होऊ शकतो, तुम्ही करू शकता. फक्त तुमची जिद्द पाहिजे, तुमची चिकाटी पाहिजे आणि मला हे का करायचं आहे त्याचं उत्तर क्लिअर पाहिजे, बस. बाकी तुम्हाला इथून पुढच्या प्रवासामध्ये कुठल्या अडचणी आल्या तर तुम्ही माझे संपर्क साधा, तुमच्या स्वदेश फाउंडेशनशी संपर्क साधा. त्यांच्या माध्यमातून आपण अजून काही लेक्चर घेऊया, काही सेशन्स घेऊया, असेच आपण ऑनलाईन घेऊया, काही ऑफलाईन घेऊया. काही पुस्तकांचं लिस्ट असेल तुम्हाला पाठवली जाईल. फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो की खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. तुम्ही इथे फक्त करायला पाहिजे किंवा त्या करा असं मी तुम्हाला आव्हान करतो. आणि आज म्हणजे रायगड जिल्ह्यातले खूप कमी अधिकारी सर्व्हिसमध्ये आहेत. आता आमच्या ऑफिसमध्ये फक्त हार्डली 1 अधिकारी असेल म्हणजे रायगडचा, बाकी सगळे अधिकारी बाहेरचे आहेत. तर ह्या आपल्या भागामध्ये ह्या गोष्टीचा अवेअरनेस खूप कमी आहे. म्हणजे एमपीसी काय असते किंवा युपीएससी काय असते, स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकी काय असतं, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला खूप मोठी संधी आहे की तुमच्या रायगड जिल्ह्यात अतिशय म्हणजे मोटिवेटेड गोष्ट अशी आहे की कर्जत किंवा अलिबाग मध्ये असणारे ते त्यांचं नाव काय, ते अधिकारी आता झाले ते युपीएससी मधून IAS. तर अशा गोष्टी आता घडायला लागल्यात ह्याच्यामध्ये तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर तुम्हाला सगळ्यांना आव्हान, कसलीही शंका असेल माझी साधा, तुमच्या स्वदेशच्या संस्थेची साधा, आपण नक्की मदत करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या तयारीसाठी, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझ्या साईडनं माझं लेक्चर संपवतो. तुम्हाला काय अडचण तुम्ही विचारा मला. नक्कीच सर. ऍक्च्युली मी परत एकदा सगळ्या पार्टिसिपंटना विनंती करतो की तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती तुम्ही तुमचे रिस्पॉन्सेस मार्क करू शकताय, तुमचा फीडबॅक आणि तुमचं नाव नोंदणी करू शकताय. सो तशा पद्धतीने आपल्याला पुढचे सेशन्स आपल्याला घेता येतील. इथे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, तर मला वाटते वेळेचा विचार करता आपण पुढे तुमच्यासाठी नक्कीच अशा पद्धतीचे सेशन्स आपण ऑर्गनाईज करूया. आणि फिजिकली झाले तर अजून सरांच्या वेळेनुसार आपण घेण्याचा प्रयत्न करूया की ज्याच्यात तुमचे जास्तीत जास्त डाऊट्स क्लिअर होतील. मी शेवटाकडे जातोय. सर, कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी मी विनंती करतो अनु मॅडम यांना की त्यांनी सरांसाठी आभार आणि जे पार्टिसिपंट त्यांचा आभार व्यक्त करावे. येस अनु. सबसे पहले तो सभी को मेरा नमस्कार। नमस्कार वीडियो सर। मतलब स्वदेश की पूरी डिजिटल टीम और एजुकेशन टीम के तरफ से आपको बहुत हृदय से आभार कि इतना टाइट शेड्यूल होने के बावजूद भी आपने हमारे लिए समय निकाला और 1 घंटे का हमारा स्लॉट था और लगभग आपने सर 1.5 घंटे वो स्लॉट लिया। और समझ में आता है कि सरकारी अधिकारी के लिए किसी भी सेशन में 1.5 घंटा देना एक बहुत बड़ी बात है। तो हम इसके लिए सच में सर आपके हृदय से आभारी हैं। और आपके सेशन में सर बहुत ही मार्गदर्शन बहुत ही उम्दा था। मतलब मुझे भी कई ऐसी नई चीज जानने को मिली। और सबसे बेहतरीन चीज जो मुझे लगा कि इंसान कभी भी एक जगह पर पहुंच कर रुकता नहीं है, उसके आगे भी उसकी
लिमिटलेस चीजें हैं जहां उसको पहुंचना है। तो इसका आप उसका उदाहरण है। और आज हमारे जितने भी पार्टिसिपेंट्स हैं जिन्होंने इस सेशन में आकर और भी ज्यादा चार चांद लगाया है, उन्हें भी मन से मेरा आभार। और हम आपके सेशन, आपके बहुत सारे बच्चों के हमारे पास रजिस्ट्रेशन भी आ गए हैं सर, जो कि आपसे गाइडेंस और भी लेना चाहते हैं, जिसमें सभी लोगों ने 100% दिखाया है कि उनको बहुत इच्छा है आपसे मार्गदर्शन लेने का। तो हम जल्दी ही आपके साथ एक सेशन उनका और अरेंज कराएंगे। सभी पार्टिसिपेंट्स को थैंक यू सिद्धेश सर से हमें कांटेक्ट कराने के लिए और इतना खूबसूरत सेशन कराने के लिए। थैंक यू सो मच। और मैं सेशन को अब वाइंड अप करती हूँ। थैंक यू। ओके, थैंक यू Thank फ्रॉम माय साइड। you so सर. much. Yes.